नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण आनंदी या मालिकेचा आजचा 10 जूनचा भाग बघणार आहोत. खरं तर आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे, कारण आजच्या भागामध्ये शिल्पाच्या किट्टी पार्टीत मात्र मोठा धमाका झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता किट्टी पार्टीत या शिल्पाताईमुळे आनंदी आता मालक साहेबांना फोन करताच मालक साहेब कसे आनंदीच्या प्रेमात पडणार हे सगळं आपण बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता विद्याधरमुळे मालक साहेब नाश्ता न करता रागाच्या भरातच घराबाहेर पडलेले असतात. त्याच वेळेस आता आनंदी किचनमध्ये असतानाच सुनीता ताईला म्हणू लागते, सुनीता ताई, मालक साहेब कामासाठी बाहेर पडलेत हो, पण एवढ्या रागाच्या भरात नाश्ता न करताच गेलेत. हे बघा ना, हे सगळं त्या विद्याधर सरामुळे झालं. का असं वागतात ते विद्याधर सर? मला ना त्यांचा खूप राग आलाय. मालक साहेबांना एवढं काम करावं लागतंय आणि त्यात असं उपाशी पोटी राहून कसं जमेल? सुनीताताई, एक काम करायचं का, आपण ना मालक साहेबांसाठी नाश्ता बनवूया आणि कुणाच्या जरी हाते फॅक्टरीत पाठवूया. त्यावर सुनीता म्हणू लागते, आनंदीताई चालेल ना, बनवा तुम्ही. पोहे बनवता का आनंदीताई? तेव्हा आनंदी म्हणू लागते, हो. त्याच वेळेस सुनीताताई म्हणू लागतात, मग आनंदीताई, मी तुम्हाला समजा आणून देते, तुम्ही मस्त पोहे बनवा. त्यावर लगेच आनंदी थबकते आणि विचार करू लागते. त्याच वेळेस सुनीताताई विचारू लागतात, आनंदीताई काय झालंय, कसला विचार करताय? त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई, अहो आपण नाश्ता बनवतोय खरं, पण शिल्पाताईंना आवडेल का? त्या जर आल्या तर त्या खूप ओरडतील ना, त्याचीच भीती वाटते. त्यावर सुनीताताई म्हणू लागते, आनंदीताई तुम्ही काळजी करू नका हो. अहो शिल्पाताई येतील ना तेव्हा मी तुम्हाला कळवते. तोपर्यंत मी बाहेर दरवाज्यात उभी राहते. शिल्पाताई आल्या की मी तुम्हाला सांगेन आणि मग त्यांना कळणारच नाही. आनंदी खुश होते. चालेल सुनीताताई, तुम्ही मला समद सामान द्या बरं. आता लगेच सुनीताताई पोह्यासाठी जे काही लागतं ते सगळं आनंदीजवळ आणून ठेवतात. तर इकडे आता आबा जाधवांच्या घरी मात्र आता आरतीताई खूप टेन्शनमध्ये उभी असते. तेवढ्यात आबा येतात. काय गं आरते, अगं कसलं टेन्शन आलंय तुला, काय चालू आहे तुझं? तेव्हा आरती म्हणू लागते, आबा अहो तुम्हाला तर माहिती आहे ना, आज माझी परीक्षा आहे, मला परीक्षा द्यायची हो. तेव्हा आबा म्हणू लागतात, आरते अगं तू किती हुशार आहे हे तुला माहिती आहे ना, मग कशाला टेन्शन घ्यायली तू? तू ना आता बस, परीक्षा दे, अगदी मन शांत ठेवून पेपर द्यायचा, म्हणजे कसं तुला चांगलेच मार्क पडतील, तू पास होणार आहे, मला माहिती आहे. आता लगेच आरती म्हणू लागते, ठीक आहे आबा, वेळ झाली पेपरची, मी आता बसते. आरती लगेच तिथे कॅम्प्युटरवरती आता परीक्षा देण्यासाठी बसलेली असते. आबा तिच्याकडे एकटक बघत असतात. तर इकडे आता हवेलीत मात्र आनंदीने पोहे बनवायला सुरुवात केलेली असते. त्याच वेळेस आता सुनीताताई तिला सांगू लागतात, आनंदीताई हे बघा, इकडे कडाला कांदा ठेवला आहे, मिरच्या, सगळी काही ओळख आता सुनीताताई हात लावून आनंदीला सांगत असतात. त्याच वेळेस आता सुनीताताई चुकून आता शेंगदाण्याच्या बरणीला हात लावतात. आता लगेच त्यांना धक्का बसतो. अरे बापरे, आनंदीताई चुकून ना, ही शेंगदाण्याची बरणी आहे, मी चुकून तुमचा हात त्यावर ठेवला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा आनंदीताई, मालक साहेबांना ना शेंगदाणे अजिबात आवडत नाही हा. म्हणजे कसं आहे ना, ते कधीच शेंगदाणे खात नाही, शेंगदाण्याचा वाससुद्धा त्यांना चालत नाही हा. त्यामुळे शेंगदाणे घालण्याची चूक करू नका, लक्षात येते ना? तेव्हा आनंदी म्हणू लागते, ठीक आहे सुनीताताई, तुम्ही जा, बाहेर जाऊन थांबा, मी मस्त पोहे बनवते. आता आनंदीने अगदी छान नापासनं आपल्या मालक साहेबांसाठी पोहे बनवायला घेतलेले असतात. आता मात्र सगळे काही जे सामान आणून दिलेलं असतं ते टाकून झाल्यानंतर आनंदीने आता चुकून शेंगदाण्यांची बरणी घेतलेली असते. आता आनंदीने पोह्यामध्ये शेंगदाणे घातलेले असतात, पण आता तिला दिसत नसल्यामुळे तिला माहीतही होत नाही. आता छान असे पोहे तयार झालेले असतात. आनंदी लगेच असे चमच्यात पोहे घेते आणि वास घेऊन बघते. सुगंध अगदी छान येतो, मीठ मिरची मापात झाले, आता मालक साहेबांना नक्कीच आवडतील असे म्हणत आता लगेच आनंदी खुश होते. तर त्यानंतर इकडे आता हा विद्याधर आपल्या रूममध्ये बसलेला असतो. त्याच वेळेस आता त्याची बायको धनश्री त्याला आता मस्त ग्लासमध्ये दारू ओतून देत असते. विद्याधरला मात्र खूप राग येतो. काय थोबाड बघतोय मी, ही असली बाई पेक भरणार, अजिबात मला चालणार नाही. आता लगेच विद्याधर म्हणू लागतो, काय कटकट आहे, सकाळ सकाळ तुझा चेहरा बघितला ना माझा दिस ना खराब जातो.
थांब, मी काहीतरी करतोच असे म्हणताच विद्याधर उठतो आणि पटकन लगेच एक रुमाल घेऊन येतो. थांब, आता हा रुमाल ना तुझ्या थोबाडाला बांधतो आणि मग तू पेक भर. म्हणजे कसं आहे ना, हे तुझं दळभद्र थोबाड मला बघायला भेटणार नाही. असे म्हणताच आता जबरदस्तीने धनश्रीच्या तोंडावरती या विद्याधरने रुमाल बांधलेला असतो. धनश्रीला मात्र वाईट वाटतं. तेव्हा विद्याधर म्हणू लागतो, चल पटकन आता पेक भर, लवकरात लवकर दे माझ्या हातात. आता धनश्री लगेच ती दारू त्या ग्लासमध्ये ओतते आणि विद्याधरच्या हातात देते. तेव्हा लगेच आता विद्याधर दारू पिऊ लागतो. त्याच वेळेस त्याला खूपच राग येतो. काय दारू आहे? या बाईचं थोबाड बघितलं ना, दारू बी चांगली लागत नाही. काय वैताग झालाय ना डोक्याला. त्याच वेळेस धनश्री म्हणू लागते, अहो असं का वागताय तुम्ही? त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, हे समजा तुझ्यामुळे होते हा, फक्त तुझ्यामुळे. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, असं नका ना वागू माझ्याबरोबर. काय चुकी माझी? हे बघा, मी तुमची बायको आहे आणि मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करते. तुम्ही जे काम सांगाल ते सगळं मी पूर्ण करते. तुमची वाईट कामं असू दे, चांगली कामं असू दे, प्रत्येक कामात मी तुमची साथ देते. त्यामुळे तुम्ही माझ्याशी असं नका ना वागू. माझी फक्त एकच इच्छा आहे, तेवढीच पूर्ण करा. मी या घरात एवढ्या वर्षापासून आले, पण मला बाळ हवंय. आपलं जर बाळ या घरात आलं तर समजा काही ठीक होईल, आपलं नातंही चांगलं होईल. त्यावर विद्याधर म्हणू लागतो, तुला कधी बी बाळ होऊ शकत नाही. तुला माहिती नाही का, तुझ्यात प्रॉब्लेम आहे. त्यावर लगेच धनश्री म्हणू लागते, माझ्यात काय बी प्रॉब्लेम नाही हो. आपण टेस्ट केल्या होत्या ना, तुम्ही एकदा हॉस्पिटलला चला ना, आपण पुन्हा टेस्ट करून बघू. त्यावर लगेच विद्याधरला खूपच राग येतो. धने, तू स्वतःला काय समजतेस ग? लय शहाणी समजते? तू माझी टेस्ट करणार? या विद्याधरची? मला तू काय समजते? तुझी लायकी विसरलीस का धने तू? तुला सोडणार नाही. अगं, अशा 100 बायकांनी टेस्ट करून बघितली या विद्याधरची आणि तू मला शिकवणार? धने, लायकीत राहायचा, नाहीतर तुझं थोबाड फोडीन. आणि पुन्हा जर ही टेस्ट करण्याचा विषय काढला ना, तर तुझी जीभ कापून तुझ्या हातात देईल. म्हणजे पुन्हा कधी तुला बोलताच येणार नाही. असे म्हणताच आता विद्याधर लगेच धनश्रीचा गळा पकडतो आणि जोरजोरात दाबू लागतो. त्याच वेळेस आता शिल्पा तिकडे पोचली असते. आता शिल्पा धावतच येते आणि लगेच विद्याधरला ओढू लागते. विद्याधर, काय चालू आहे तुझं? तुला अक्कल आहे की नाही? का सारखा सारखा तिला त्रास देतो? हे बघ धनश्री, तू बाजूला हो आणि विद्याधर अशा चुका करणं बंद कर. अरे, तुझ्या या असल्या चुकामुळे ना एक दिवस मी तुला युगंधरच्या तावडीतनं वाचू शकत नाहीये. विद्याधर, अरे तुला कळतंय का? अरे तुझे गुन्हे वाढतच चालले. हे बघ, एक बहीण म्हणून मी तुझ्यावरती सतत माया करत आले, तुला पाठीशी घालत आले. पण आता तुझे गुन्हे खूप वाढले. चोऱ्या माऱ्या करणं, बाहेर टुकारी करणं, यापासनं आता तुला कोण बी थांबू शकत नाही. कारण युगंधरला जर राग आला ना, तर तो काय करेल आणि तुला काय शिक्षा देईल ना, हे सांगता पण येणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव विद्याधर, जसा तू माझा धाकटा भाऊ आहे, तसा युगंधर माझा मोठा भाऊ आहे आणि मी त्याच्या विरोधात जाऊन तुला वाचू शकत नाही. त्यामुळे हे गुन्हे करणं थांबव. त्यावर लगेच विद्याधर म्हणू लागतो, ताई, मला ज्ञान शिकवत बसू नको हा. तेव्हा शिल्पाताई म्हणू लागते, विद्याधर, अजून बी सुधर. हे बघ, वेळ जर निघून गेली ना, तर युगंधर जर भडकला ना, तर तुझं जगणं मुश्किल होईल. त्यामुळे मी अजून बी सांगते, हे सगळे गुन्हे करणं थांबव, या टवाळक्या बंद कर. आणि काय गं धनश्री, तुला अक्कल नाही आहे? तुझा नवरा असा वागतो आणि तू बी त्याची साथ देते. चल तू. असे म्हणताच आता शिल्पा लगेच धनश्रीचा हात पकडते आणि ओढतच तिला बाहेर घेऊन येते. काय गे, झालं? तुझं मन भरलं का? तुझ्या नवऱ्याला डिवचण्याचं काम ना तू करते धने, एवढं लक्षात ठेव. आता धनश्री म्हणू लागते, शिल्पाताई मी काय केलंय? त्यावर लगेच शिल्पा म्हणू लागते, काय केलंय? अगं, तुझा नवरा एवढी का वाईट कामं करतो? तू काय करतेस? तू त्याची साथ देते ना. तुझ्यामुळे तो या सगळ्या कृत्याला भाग पडलाय. अगं, तुझ्यामुळे ना तो बाहेर जाऊन शेण खातोय, काळं तोंड करतोय. का तर ते फक्त तुझ्यामुळे. तू बायको म्हणून एक अनपेक्षित ठरली बरं का, एवढं लक्षात ठेव. धनश्रीला वाईट वाटतं. त्याच वेळेस आता शिल्पा म्हणू लागते, हे बघ, एक दिवस असा येईल ना धनश्री, जेव्हा तुला हा विद्याधर या हवेलीतनं बाहेर काढेल आणि मग तुला कोण बी वाचू शकत नाही. त्यामुळे धनश्री, एक गोष्ट लक्षात ठेव, तुला या घरात तुझं स्थान निर्माण करायचं असेल ना, तर तुला एका बाळाला जन्म द्यावा लागेल. या घरात जर कुलदीपक आला ना, तर तुला या हवेलीतनं कोणीच बाहेर काढू शकत नाही. त्यासाठी काहीतरी कर
आणि सारखं सारखं या विद्याधरला डिवचण्याचं काम करू नको, नाहीतर तुझा काटा लवकरच या घरातनं बाहेर निघेल, लक्षात ठेव. चल हो बाजूला, असे म्हणत आता शिल्पा तिकडनं निघून जाते. तर आता हवेलीत आनंदीचे पोहे तयार झालेले असतात. आनंदी लगेच आता डब्बा घेते आणि त्यात मालक साहेबांसाठी पोहे भरते. तेवढ्यात सुनीताताई येतात. आनंदीताई, झाला का नाश्ता तयार झाला? काय मस्त घमघमाट सुटलाय आनंदीताई, एकदम भारी. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई नाश्ता भरलाय हो, पण आता कुणाजवळ पाठवायचा? त्यावर आता सुनीता म्हणू लागतात, आनंदीताई तुम्ही द्या, डब्बा माझ्याकडे द्या, ड्रायव्हरला सांगते आणि मी फॅक्टरीत पाठवते. पण आनंदीताई बघा, आज मालकीनबाईच्या हातचा नाश्ता खाऊन मालक साहेब नक्कीच खुश होणार, त्यांचा राग नक्कीच पळून जाणार. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, हे घ्या, या पिशवीत मी डब्बा ठेवलाय, तुम्ही कुणाजवळ तरी पाठवा. आता सुनीता लगेच ड्रायव्हरकडे तो डब्बा घेऊन जाते. आनंदी मात्र लय खुश असते, आज मालक साहेबांना माझ्या हातचे पोहे नक्कीच आवडतील, असे म्हणत आनंदी गालातल्या गालात हसू लागते. तर त्यानंतर इकडे आता फॅक्टरीमध्ये शिर्के साहेबांचं काम चालू असतं. मालक साहेब कामगारांशी बोलत असतात. आता शिर्केंना फोन येतो. आता मात्र त्यांना ऑर्डरसाठी एका कंपनीकडनं फोन आलेला असतो. तेव्हा शिर्के त्यांना सांगू लागतात, अहो सध्या आमच्या फॅक्टरीतनं लय कामाचा लोड आहे, नाही म्हणजे ऑर्डर घेऊ आम्ही, पण जरा वेळ लागेल. असं आहे ना, कसं आहे ना, आता मशिनी भरपूर असल्या तरी कामगारांचे हात दोनच असतात ना, आणि त्यांना एवढं काम करणं जमत नाही हो, मग ऑर्डर वेळेत भेटेल असं नाही ना. असं बोलणं चालू असतानाच आता ड्रायव्हर दादा येतात आणि शिर्केंच्या हातात नाश्त्याचा डबा देतात. त्याच वेळेस आता फोनवरती बोलण्यात व्यस्त असल्यामुळे शिर्के आता डबा उघडतात, प्लेटमध्ये पोहे काढतात, पण त्यांचं लक्ष शेंगदाणे घातले की नाही याकडे जातच नाही. आता शिर्के टेबलवरती नाश्त्याची प्लेट ठेवतात आणि मालक साहेबांना म्हणू लागतात, मालक साहेब तुमच्यासाठी नाश्ता ठेवलाय, घ्या ना खाऊन, मी तोपर्यंत बाहेर जाऊन बोलून येतो. आता लगेच शिर्के तिकडनं बाहेर जातात. मालक साहेब खुर्चीवरती बसतात आणि आता नाश्ता खायला सुरुवात करतात. तर इकडे आता आनंदी किचनमध्ये असते. आता तिनेही नाश्ता केलेला नसतो. आता ती लगेच प्लेटमध्ये पोहे घेते आणि एक घास खाऊन बघते. वा, खूप मस्त झाले दा. त्याच वेळेस आता आनंदीच्या तोंडात मात्र शेंगदाणा लागलेला असतो. आनंदीला धक्काच बसतो. अरे बापरे, मी चुकून मालक साहेबांच्या पोह्यात शेंगदाणे घातलेत. अरे देवा, आता काय करायचं? आता आनंदीला मोठं टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस आता इकडे मालक साहेबांनी नाश्ता करायला घेतलेलाच असतानाच आता किचनमध्ये सुनीताताई धावतच येतात. आनंदीताई, काय झालंय? तुम्ही एवढ्या का घाबरलात? आनंदीताई बोला ना. त्यावर लगेच आनंदी म्हणू लागते, सुनीताताई मोठी चूक झाली, आता मालक साहेब भडकणार. सुनीताताई माझ्याकडनं चुकून पोह्यात शेंगदाणे गेले तो. आता सुनीतालाही धक्का बसतो. अरे बापरे, मालक साहेबांना शेंगदाण्याचा वास बी चालत नाही, आता काय करायचं आनंदीताई? त्यांचा रागाचा पारा खूप चढेल. त्यावर आनंदी म्हणू लागते, सुनीताताई तुम्ही एक काम करा, पटकन मोबाईल द्या, मी शिर्के साहेबांना फोन करते. आता आनंदी पटकन शिर्के साहेबांना कॉल करते. आता शिर्के साहेब फोन उचलतात. बोल ना, काय झालं आनंदी? त्यावर आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब लय मोठी चूक झाली, ड्रायव्हर दादा पोचले का? मालक साहेबांना नाश्ता दिला का? तेव्हा शिर्के म्हणू लागतात, हो आनंदी, अगं त्यात काय झालं एवढं? त्यावर आनंदी म्हणू लागते, शिर्के साहेब लवकर जा, मालक साहेबांच्या पोह्यात चुकून माझ्याकडनं शेंगदाणे आले तो. त्याच वेळेस आता शिर्केंनाही धक्का बसतो. शिर्के ज्या क्षणाला हे कळतं त्या क्षणाला लगेच आता केबिनकडे धावतच निघतात. पण तोपर्यंत पोह्यांचा घास मालक साहेबांच्या तोंडात पोचलेला असतो. मालक साहेब आता पोहे खाताच त्यांच्या तोंडात शेंगदाणा लागल्याने मालक साहेब भडकतात. आता मात्र आनंदी इकडनं म्हणू लागते, शिर्के साहेब काय झालं, खाल्ले का मालक साहेबांनी पोहे? शिर्के साहेब फोन कट करतात. आनंदी घाबरते, सुनीताताई फोन कट केलाय हो, आता काय करायचंय? त्याच वेळेस आता मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के माझ्या पोह्यात शेंगदाणे घालायची हिंमत केली कुणी? कुणाचं हे धाडस झालं? तुम्हाला माहिती आहे ना? शिर्के उत्तर द्या, मला शेंगदाण्याचा वास बी चालत नाही, तुम्हाला ठाऊक आहे की नाही? त्यावर शिर्के साहेब म्हणू लागतात, मालक साहेब नाही म्हणजे घरच्याकडनं ना चुकून झाले हो, सकाळी घरी एवढा तमाशा झाला ना, त्या गडबडीत त्यांच्या लक्षात आलं नाही, मला आत्ता घरनंच फोन आला होता, त्यांच्याकडनं चूक झाली हेच सांगायला फोन आला होता, मालक साहेब चुकून झालं. त्यावर मालक साहेब म्हणू लागतात, शिर्के मला हे असली चूक चालत नाही, शेंगदाण्याचा वास बी मी कधी घेत नाही, हे तुम्हाला ठाव आहे ना? मग हे करून लय मोठी चूक केली तुम्ही, असे म्हणत मालक साहेब तिकडनं निघून जातात. आता मात्र शिर्केंना काय करावं काय सुचत नाही. त्याच वेळेस आता इकडे
आरती मात्र विचार करत असते. तेवढ्यात आबा येतात. काय गे पोरी, काय झालं, लागला का निकाल? तेव्हा आरतीताई म्हणू लागते, आबा पेपर तर दिलाय, पण आता 5च मिनिटात निकाल लागणार आहे. खूप टेन्शन आलंय हो मला. तेव्हा लगेच आबा म्हणू लागतात, ए आरते, अगं टेन्शन घेऊ नको. हे बघ पेड्यांचा बॉक्स आणलाय. चल आता वेळ झाली ना, बघ बघ निकाल. मला माहिती आहे तू पासच होणार आहे. तू लय हुशार आहे आरते. आरती लगेच कॅम्प्युटरवरती बसते आणि आता रिझल्ट बघताच आरतीला धक्काच बसतो. कारण आरती आता इथे नापास झालेली असते. त्याच वेळेस आता आबा म्हणू लागतात, काय झालं आरते, पास झाली ना तू? तेव्हा आरतीताई म्हणू लागते, नाही आबा, मी नापास झाले. 200 पैकी मला फक्त 20च मार्क पडलेत. आता आबांच्या हातातला बॉक्स खाली पडतो. आबांना खूप वाईट वाटतं. आरती मात्र लगेच तिकडनं बाहेर निघून जाते. त्याच वेळेस आता आरती बाहेर ओट्यावरती रडत बसलेली असते. तेव्हा लगेच पिंट्या येतो. आरतीताई, निकाल लागला की तुझा, अभिनंदन बरं का. तेव्हा आरती म्हणू लागते, काय उपयोग पिंट्या, अरे मी फेल झाले, नापास झाले मी. त्यावर पिंट्या म्हणू लागतो, मग तर डबल अभिनंदन. आरतीताई, तुला तर हेच हवं होतं ना. तेव्हा आरती म्हणू लागते, पिंट्या, मी हे सगळं करते रे, पण या सगळ्यामुळे आबांना खूप त्रास होतोय. त्यावर आता लगेच इकडे आतमध्ये आबांचा फोन वाजू लागतो. फोन घेऊन आबा इकडे बाहेर अंगणात निघालेले असतात. तेव्हा पिंट्या म्हणू लागतो, आरतीताई, अगं पण तुला मुंबईला जायचंच नाहीये, हे तू आबांना सांगून टाक ना, मग प्रश्नच येत नाही. तेव्हा लगेच आरती म्हणू लागते, पिंट्या, अरे आबांची खूप स्वप्न आहे. मी मुंबईला जावं, हे प्रमोशन घ्यावं, मोठं व्हावं असं त्यांना वाटतं, आणि मी हे सगळं मुद्दाम करते. मी मुद्दाम परीक्षेत नापास झाले. हे सगळं आबांना कळाल्यानंतर त्यांना खूप वाईट वाटेल. मला हे सगळं करून खूप त्रास होतोय रे पिंट्या. तेव्हा लगेच पिंट्या म्हणू लागतो, आरतीताई, तू मालक साहेबांशी आणि शिर्के साहेबांशी बोलून घे ना, ते नक्कीच काहीतरी मार्ग काढतील. त्याच वेळेस आता लगेच आरती म्हणू लागते, पिंट्या, आता बोलून काय बी उपयोग नाही, कारण मी माझ्या आबांना फसवलंय रे. त्याच वेळेस आबा बाहेर आलेले असतात. पिंट्याचं आणि आरतीताईचं हे समद बोलणं आबांनी ऐकलेलं असतं. आता आबा मात्र रागानेच आरतीताईकडे बघू लागतात. तर त्यानंतर इकडे आता आनंदी शिर्के साहेबांना फोन करते. शिर्के साहेब, अहो काय झालं, काय म्हणाले मालक साहेब? तेव्हा लगेच आता शिर्के साहेब म्हणू लागतात, आनंदी, मालक साहेबांचा रागाचा पारा लय 7 आसमानावरती गेलाय ग. ते लय भडकलेत. त्यांना शेंगदाणे कधी बी चालत नाही ग. पण आता त्यांचा राग कसा घालवावा ना तेच कळत नाही. आता शिर्के साहेब फोन बंद करतात. सुनीताताई विचारू लागतात, काय झालं आनंदीताई? तेव्हा आनंदीताई म्हणू लागते, अवघड झालंय, माझ्याकडनं मोठी चूक झाली. सुनीताताई, आधीच मालक साहेबांची मनस्थिती ठीक नव्हती, त्यात मी एवढी मोठी चूक केली. त्यांना शेंगदाणे चालत नाही, आणि मी एवढी मोठी चूक करून ना अजून त्यांची मनस्थिती बिघडवली. त्यांच्या रागाचा पारा खूप चढलाय. आता मालक साहेबांचा हा राग कसा घालवावा सुनीताई, मला ना काही कळतच नाहीये. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये खूपच धमाकेदार मोठासा ट्विस्ट आपण बघणार आहोत. कारण आता पुढील भागामध्ये या शिल्पाताईच्या बामट्या मैत्रिणी घरी आलेले असतात. आता मात्र किट्टी पार्टीला सुरुवात झालेली असते, आणि आनंदीला या मैत्रिणीसमोर कसं खाली पाडून बोलायचं, काय काय करायचं, असे खूप प्लॅनिंग या माजोरड्या शिल्पाने केलेले असतात. पण मात्र इथे सगळा तिचा डाव उलटाच पडलेला आपल्याला बघायला मिळणार आहे. आता मात्र सगळ्या मैत्रिणी गेम खेळत असतात, आणि शिल्पाने आनंदीलाही त्यात सहभागी केलेलं असतं. आता बॉटल फिरवताच ती आनंदीकडे येते. आता मैत्रिणी लगेच आनंदीला आग्रह करू लागतात, आनंदी, चल आता आम्ही जे म्हणणार ना ते तुला करायचं. चल, तुझ्या नवऱ्याला युगंधरला फोन लाव, आणि तुझ्या मनात ना त्याच्याविषयी काय आहे ना ते बोलून दाखायचं. आता मात्र लगेच शिल्पा म्हणू लागते, लाव 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 फोन. शिल्पाला वाटतं की आता मालक साहेब आनंदीवरती खूप भडकणार. आता आनंदी लगेच मालक साहेबांच्या मोबाईलवरती फोन करते. मालक साहेब फोन उचलतात. आता मालक साहेब आरशासमोरच उभे असतात. तेव्हा लगेच आनंदी म्हणू लागते, मालक साहेब, मी आनंदी बोलते. नाही म्हणजे मला एक सांगायचं होतं. मालक साहेब, आज तुम्ही लय भारी दिसता. तुम्ही ना मला असे लय आवडता. आता मालक साहेब लगेच आरशात बघू लागतात, आणि गालातल्या गालात हसू लागतात. कारण मी खरंच भारी दिसतोय, आनंदीला मी आवडतोय असे म्हणत आता गालातल्या गालात हसत आता मालक साहेब आरशात बघू लागतात. आता मात्र या माजोरड्या शिल्पाला खूप राग येतो. कारण युगधर हिचं बोलणं ऐकून घेतोय. कारण जे काही ठरवलं होतं त्याच्या उलटच सगळं होणार आहे. आता मात्र आनंदीचे बोलणं ऐकताच मालक साहेब कसे आनंदीच्या प्रेमात पडणार, पुढे काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.